तर आपल्याला फक्त ह्या डोळ्याने जेवढं दिसतंय तेवढं दिसतंय, पण संत जे आहे त्यांचं एवढं सामर्थ्य आहे की ह्या डोळ्याने जी वस्तू आपल्याला दिसत नाही ती सुद्धा आपल्याला दृष्टी सांगून देतात. कारण रवी दीप हिरा दावी ती देखणे आणि अदृश्य दर्शन संताची. जे अदृश्य गोष्ट आहे ना ती सुद्धा संतांच्या कृपेने आपल्याला दिव्य दृष्टी भेटती आणि दिव्य दृष्टीने आपल्याला ते देव भेटतो, नवे नवे अनुभवाला येतो. का सगळे म्हणतात शंकर भगवंताला तिसरा डोळा आहे ना, म्हणते तो शंकर भगवंताला तिसरा डोळा आहे. आणि ते म्हणतात तो जर तिसरा डोळा शंकर भगवंतानी खोलला तर ही सृष्टी जळून खाक होईल म्हणतात. त्याचं एवढं तेज आहे की जळून खाक होईल. आणि ती जे तिसरा डोळा आहे ना ते सद्गुरूच्या कृपेने जर आपला उघडला तरी सुद्धा या संसाराची राख रांगोळ होती. खरंच होती बरं का आज मी. हा दिव्य दृष्टी ज्यावेळेस आपल्याला ती भेटते ना, ज्ञानाचा डोळा ज्यावेळेस भेटतो ना, मग तेव्हा माऊली हरिपाठात म्हणतात लटिका व्यवहार सर्व हा संसार आणि वाया ये झार हरिमुरी. लटकाई म्हणून सगळं कळतं आपल्याला, पण तो तिसरा डोळा उघडणारा सद्गुरू आपल्याला भेटला पाहिजे. नाहीतर पहा आजकाल काय म्हणतात ना, सगळी पोटासाठीच आलेली आहे. म्हणून कबीर महाराज म्हणतात साधू भूका भाव का धन का भूका नहीं और धन का भूका जो फिरे वो साधू नहीं. साधू जो आहे ना तो फक्त भावाचा भुकेला आहे, देव सुद्धा भावाचा भुकेला आहे. पण हाच दुष्काळ तयाला, कारण देवाला भाव लागतो, देवाला काहीच लागत नाही. काही न लगे एक भावाची कारण. आणि तुका म्हणे आन विठोबाची शपथ घेऊन तुकाराम महाराज म्हणतात माझ्या देवाला आहे ना काहीच लागत नाही, फक्त भाव लागतो, भाव. आणि